नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे जिल्ह्यातील लोकसभेचे 4 मतदारसंघ म्हणजेच पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार असून यातील 2 मतदारसंघांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. अर्थातच बारामती आणि शिरूर, जिथे काका विरुद्ध पुतण्या असा सामना होणार असून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. तर कसा रंगणार हा सामना पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. बारामती लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलंय. तसंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपला उमेदवार विजयी झाला तरच आपण बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढवू असं सुद्धा अजित पवार म्हणाले होते आणि मतदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्या अजित पवारांनी केलं होतं. तर कुठे होणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बारामती मतदारसंघ, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार आहे. शिरूर मतदारसंघ, शिरूरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होताना दिसणार आहे. बारामतीमध्ये आता नणंद भाऊजय अशी लढत रंगणार असून बारामती मतदारसंघाची बाजी कोण मारणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. अशाच नवीन आणि ताज्या माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.